नमस्कार, माधव रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी गिलक्याची भरीत बनवणार आहे। या ठिकाणी मी छान मऊ लुसलुशीत अशी गिलकी घेतलेली आहेत। यांना छान चिरून घ्यायची आहे आपल्याला। त्यानंतर एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेली गिलकी घालायची आहे। गिलकी घातल्यानंतर त्यांना छान मिक्स करून घ्यायचं। गिलक्याच्या भरतासाठी गिलकी निवडताना ते छान मऊ घ्यावे, त्यात बिया नको। मऊ गिलके असल्यास आपलं भरीत छान मऊ लुसलुशीत आणि झणझणीत चवीला मस्त असं बनतं। वांग्याचं भरीत करताना आपण वांगी ही भाजून घेत असतो, पण गिलक्याची भरीत करताना आपल्याला ही गिलकी वाफवून घ्यायची असतात। मऊ गिलके असल्यास फारसा वेळ लागत नाही। 5 ते 7 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपले गिलके वाफवले गेलेले आहेत। तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी सुटलं आहे। मी 1 ते 2 मिनिट अजून झाकून ठेवून त्यांना होऊ देणार आहे। पाणी जिरायला सुरुवात होते। बघू शकता तुम्ही पाणी आता खूप कमी झालेलं आहे। गिलकी वाफवताना त्यांना सुटलेलं हे जे पाणी आहे ते पाणी थोडंसं राहू द्यायचं, जेणेकरून आपलं गिलक्याचं भरीत हे छान लुसलुसीत असं तयार होईल। आपण जर पूर्ण पाणी त्यातलं आटवू दिलं तर आपलं गिलक्याचं भरीत थोडासा त्याला रुखटपणा येईल। आता मी या ठिकाणी वडगीमध्ये आपले वाफवलेले गिलके काढून घेतले आहे। त्यांना छान ठेसून घ्यायचं आहे। आपलं गिलक्याचं भरीत ठेसून झालेलं आहे। मी थोडे शेंगदाणे भाजून घेत आहे। तुम्ही स्किप करू शकता ही स्टेज। तुम्ही फोडणीमध्ये पण कच्चे शेंगदाणे घालू शकतात। मी या शेंगदाण्यांना थोडं जाडसर असं कुटून घेणार आहे। थोड्याशा मिरच्या भाजून घेतलेल्या या ठिकाणी। भाजलेल्या मिरच्यांची चव खूप छान येते भरताला। फोडणीसाठी तयारी करून घेऊया। एका कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये आधी जिरं घालून घेऊया। नंतर थोडा ओवा घालायचा। मिरची आणि लसणाचा ठेचा या ठिकाणी घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो 1 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचा आहे। मी भाजलेले शेंगदाण्यांच्या खापा यामध्ये टाकून घ्यायच्या। तुम्ही या ठिकाणी अख्खे शेंगदाणे पण टाकू शकतात। कांद्याची पात पण स्किप केली तरी चालेल, आम्हाला आवडते म्हणून मी टाकते। हे छान 1 ते 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर धने पावडर, जिरे पावडर, खडा मसाला आणि थोडा गरम मसाला यात घालून घ्यायचा आहे। अगदी चिमूट भरूनच मी यामध्ये मसाला टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे। माझे शेंगदाणे मी आधी भाजून घेतले होते, त्यामुळे त्यांचा कलर तेलामध्ये थोडा डार्क झालेला आहे। तुम्ही ते स्किप करू शकता जर तुम्हाला आवडत नसतील तर। गिलक्याची भरीत टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। 2 ते 3 मिनिट नंतर छानपैकी आपल्या गिलक्याच्या भरताला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे। यासोबत तुम्ही पोळी किंवा भाकरी खाऊ शकता। मी कणण्याची भाकरी बनवली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।